नमस्कार, मी ओंकार सुरेश भारती, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. तर आपण आज ॲप्स गीझरमध्ये क्विज ॲप कसे तयार करायचे आहे हे शिकणार आहोत. सर्वप्रथम मोझिला फायरफॉक्स ओपन करायचं आहे. तिथे आपल्याला एक साईट टाकायची आहे, appsgeyser.com, appsgeyser.com. एंटर म्हणायचे आहे. वेबसाईट आल्यानंतर आपल्याला तिथे कोपऱ्यात लॉग इन नावाचे बटन दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यावर आपल्याला लॉग इन नावाचा पेज ओपन झालेला दिसेल. तिथे आपल्याला साइन इनसाठी ईमेल आणि पासवर्ड मागेल. तिथे आपल्याला ॲप गीझरचे अकाउंट तयार करावं लागेल. त्यांनी तिथे ऑर म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे, फेसबुक लॉग इन. तर आपण फेसबुकने लॉग इन होऊया. फेसबुक लॉग इनच्या आयकॉनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर आपल्याला तो ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड विचारेल, तो द्यायचा आहे. आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. आता आपल्याला ॲप्स गीझरचा डॅशबोर्ड दिसत आहे. तिथे कोपऱ्यात लॉग आउटच्या शेजारी क्रिएट ॲप नावाचा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. तिथे आपल्याला आता सर्च फॉर अ टेम्पलेट नावाचा राखाना दिसत आहे, त्या ठिकाणी क्विज ॲप दाबायचे आहे, कारण आपल्याला क्विज ॲप तयार करायचे आहे. QUIZ. आता दोन ऑप्शन आले आहे, पर्सनॅलिटी क्विज आणि क्विज. आपण 2 नंबरच्या क्विजवर क्लिक करणार आहोत. क्लिक करायचे आहे. आता आपल्याला इथं आपल्या ॲपचा प्रिव्ह्यू दिसत आहे मोबाईलमध्ये. सर्वप्रथम आता ॲप सेटिंग पाहूया. ॲप सेटिंगवर क्लिक करायचे आहे. आता आपली पहिली स्टाईल आहे, ॲपची कशी स्टाईल असेल, थीम कशी असेल तुमच्या ॲपची. 3 थीमपैकी एक थीम चॉईस करायची आहे. आपण मधली चॉईस करू. क्लिक हेअर टू सी प्रिव्ह्यू, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. तिथे टॅप एनिवेअर टू स्टार्ट आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. काहीच होईना, कारण की आपण क्वेश्चनच ॲड केलेला नाही. क्वेश्चन ॲड करण्यासाठी इथे ॲड क्वेश्चन नावाचा बटन आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. आपल्याला क्वेश्चनच्या रकान्यात क्वेश्चन टाकायचा आहे. 2 + 2 = क्वेश्चन मार्क. आता इथे आन्सर 1 म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. आन्सर 1 4, आन्सर 2 5, आन्सर 3 6, आन्सर 4 7, असे 4 पर्याय आपण टाकूया. आता चूज करेक्ट आन्सर. आपले करेक्ट आन्सर कोणते आहे, पहिले असेल तर पहिलं, दुसरं असेल तर दुसरं, तिसरं असेल तर तिसरं, चौथं असेल तर चौथ्यावर क्लिक करायचे आहे. आपलं आन्सर करेक्ट पहिलं आहे, त्यामुळे आपल्या पहिल्यावर क्लिक करायचे आहे. तर आपण याला एखादी इमेजसुद्धा अटॅच करू शकतो, त्यामुळे अटॅच इमेज म्हणायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यावर ओपन म्हणायचे आहे. इमेज आलेली आहे. ॲड क्वेश्चनच्या बटनावरून क्लिक करायचे आहे. तर आपल्याला प्रिव्ह्यू बघण्यासाठी रिफ्रेश प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचे आहे. आपला प्रिव्ह्यू रिफ्रेश होईल. ते टॅप एनिवेअर टू स्टार्ट टॅप करायचं आहे. इथं आपला इमेज आली. 2 + 2 4 आन्सर. युअर आन्सर इज करेक्ट. ट्राय अगेन. आता आपल्याला अजून एक क्वेश्चन ॲड करायचा आहे. ॲड क्वेश्चन 1 + 1 = क्वेश्चन मार्क. 11 0 2 3. आता आपला आन्सर बरोबर 3 आहे, त्यामुळे 3 करेक्ट आन्सरवर क्लिक करायची आहे. इमेज अटॅच करायची आहे. ॲड क्वेश्चनवर क्लिक करायचे आहे. रिफ्रेश प्रिव्ह्यूवर क्लिक करायचे आहे. आपला दुसरा क्वेश्चन आता ॲड झालेला असेल. टॅप एनिवेअर टू स्टार्ट 1 + 1 0 5. आपले दोन्ही आन्सर चुकलेले आहे असे ते दाखवत आहे.
आता आपल्याला जर एखादा क्वेश्चन एडिट करायचा असेल तर त्या क्वेश्चनवर जाऊन तिथे एडिट व बटनावर क्लिक करायचे आहे. त्या ठिकाणी आता क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन चेंज करू शकता, ॲन्सर चेंज करू शकता, ॲन्सर नंबर चेंज करू शकता, इमेज रिमूव्ह करू शकता. रिमूव्ह इमेजवर क्लिक केल्यावर इमेज रिमूव्ह होईल. सर्व चेंजेस झाल्यावर ॲड क्वेश्चनवर क्लिक करायचे आहे. इमेज रिमूव्ह झाली का आपण पाहू. ती पाहण्यासाठी रिफ्रेश प्रिव्ह्यूवर क्लिक करायचे आहे. रिफ्रेश प्रिव्ह्यू, आपला प्रिव्ह्यू आता रिफ्रेश होईल. टॅप एनीवेअर टू स्टार्ट. इमेज गेलेली आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पर ऑन गेम, म्हणजे क्वेश्चन एका गेममध्ये किती क्वेश्चन असतील, 10, 20, 1, 2 किती पण आपण निवडू शकतो. एका गेममध्ये किती क्वेश्चन असतील. क्वेश्चनची लिमिट. आता बॅकग्राऊंड, आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये हे व्हाईट बॅकग्राऊंड आहे. त्या ठिकाणी आपल्याला एखादा पॅटर्न ठेवायचा असेल, आपल्या शाळेचा लोगो ठेवायचा असेल, शाळेचा तर तो आपण ठेवू शकतो. एखादा पॅटर्न ठेवायचा असेल तर तो आपण ठेवू शकतो. एखादा लोगो ठेवायचा असेल तर तो आपण ठेवू शकतो. तर अपलोड बॅकग्राऊंड इमेज त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. मी ओपन करीत आहे. ओपन केल्यावर आपला इमेज आली का नाही ती बघण्यासाठी रिफ्रेश प्रिव्ह्यूवर क्लिक करायचे आहे. रिफ्रेश प्रिव्ह्यू, टॅप एनीवेअर टू स्टार्ट. आपला पॅटर्न सक्सेसफुली अपलोडेड झालेला आहे. आता नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. तुमच्या ॲपचं नाव काय असेल, QUIZ ते टाकायचं आहे तुम्ही. ॲपचं डिस्क्रिप्शन, दिस इज अ मॅथ क्विज. नेक्स्ट आयकॉन तुम्हाला कोणता द्यायचा असेल त्या ॲपला. डिफॉल्ट आहे का कस्टम आयकॉन. कस्टम आयकॉन हा 512 बाय 512च लागतो, दुसरा चालत नाही. आपण डिफॉल्ट आयकॉन घेऊया. नेक्स्ट क्रिएट या बटनावर क्लिक केल्यावर आपले ॲप क्रिएट होईल. ॲड कट करायची आहे. क्लोज या बटनावर क्लिक करायचे आहे. तर आपल्याला इथे QR कोड आहे, तो स्कॅन करून आपण मोबाईलवर पण बघू शकतो, डाउनलोड करू शकतो. आणि इथं युअर युजर कॅन डाउनलोड युअर ॲप फ्रॉम ही वेबसाईटवर क्लिक करायचे आहे. ओपन लिंक इन न्यू टॅब करायचे आहे. इथे डाउनलोड नावाचे ऑप्शन आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. आता सेकंद पडत आहे, डाउनलोड होणार आहे. तुमच्या मोबाईलवर जर इन्स्टॉलेशन ब्लॉक झालं तर ते काय प्रोसेस करायची आहे ते दाखवत आहे. डाउनलोडिंग स्टार्ट झालेलं आहे. %.
आपल्याला एक APK फाईल सेव्ह होताना दिसत आहे, ती सेव्ह करायची आहे. ओके. आता ती APK फाईल आपण आपल्या मोबाईलमध्ये कॉपी करून ती इन्स्टॉल करायची आहे. आपले ॲप इन्स्टॉल होईल.